निवडणुका हा लोकशाहीचा आधारस्तंभ असतो। विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींद्वारे चालणारं कामकाज, त्यावर होणारी चर्चा हा लोकशाहीचा सर्वात महत्त्वाचा भाग असतो। कारण लोकप्रतिनिधींची जबाबदारी इथे एक पद्धतीने तपासली जाते। पण निवडणुका आल्या की नवनवीन गौप्यस्फोट होत असतात आणि त्यातून विधिमंडळ अधिवेशन अशा काळात असेल तर सगळ्याच पक्षांच्या वेगवेगळ्या गिमिक्सना पण आणखीन उधाण येतं। सामान्यांचे मुद्दे कुठे गेले याचा प्रश्न विचारावा असे सेन्सेशनल मुद्दे जास्त गाजतात। चित्रविचित्र आंदोलनं, वादग्रस्त वक्तव्य जास्त चर्चेत राहतात। सभागृहातलं कामकाज सुरू असतं पण तिथेही सभात्याग आणि बहिष्कारांचे प्रवेश रंगत असतात। आणि यावेळचं निवडणुकांच्या तोंडावरती भरलेलं हिवाळी अधिवेशन कमी दिवसांचं असलं तरी रोज नवनवीन वादांमध्येच गाजणार हे आता आज स्पष्ट झालेलं दिसलं। नमस्कार, मी पूर्वी भावे। आता आजचा दिवस अशा कोणत्या सेन्सेशनल मुद्द्यावरती गाजला ते आपण बघूया। विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकरी कर्जमाफी, पुरवणी मागण्या, लाडकी बहीण योजनेवरील गोंधळ अशासारख्या विषयांवरती विरोधक सरकारला धारेवर धरतील, सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करतील असं वाटत होतं। मात्र अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळीच एक नवाच व्हिडिओ बॉम्ब पडला। हा बॉम्ब कुणी टाकला, त्यात काय आहे हे सगळं तुम्हाला सांगणार आहे। पण फर्स्ट थिंग फर्स्ट, सगळ्यात आधी व्हिडिओ बघूया। तर राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडवणारा व्हिडिओ शेअर केलाय तो ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी। सरकारकडे शेतकरी कर्जमाफीसाठी पैसे नसताना हे आमदार कोण आणि पैशांच्या गड्ड्यांसह ते काय करतात असा प्रश्न दानवेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंना केलाय। या व्हिडिओला नीट समजून घेण्यासाठी तो थोडासा आपण डिकोड करूया। दानवेंनी एकाच ट्विटमध्ये 3 व्हिडिओ शेअर केलेले आहेत। पहिला व्हिडिओ जो आहे त्यामध्ये लाल टी शर्ट मधली एक व्यक्ती पैशांची बंडलं मोजताना दिसते आणि ही व्यक्ती कोण आहे हे दानवेंनी सांगितलं नाही, पण त्याचा चेहरा दाखवणारा आणखीन एक व्हिडिओ असल्याचा दावा त्यांनी केलाय। आता दुसरा व्हिडिओ बघूया। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ कॉल सुरू आहे। हा दुसरा व्हिडिओ आहे। या दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ कॉल सुरू आहे आणि ही व्यक्ती कोण ते दानवेंनी सांगितलं नसलं तरी ती एका शिवसेना आमदारासारखी मात्र दिसतेय, पण त्याबद्दल थोड्या वेळाने आपण बोलणारच आहोत। त्याआधी या सिरीज मधला तिसरा व्हिडिओ आधी बघूया। आता यामध्ये सुद्धा एक व्हिडिओ कॉल सुरू आहे आणि कॉलवरती एका व्यक्तीला नोटांचे ढीगच्या ढीग दाखवले जात आहेत। त्यामुळे आता लाल शर्ट मधला माणूस कोण आहे, व्हिडिओ कॉल कुणाचा, कोणाला केला गेला, एवढी कॅश कशासाठी, असे अनेक प्रश्न ह्या व्हिडिओच्या सिरीजमुळे नक्कीच निर्माण झालेले आहेत। तर या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया, पण सर्वात आधी बघूयात या संदर्भात आम्ही विचारलेला आजचा पहिला प्रश्न। त्यासाठी जाऊयात आमच्या पोल सेंटरला आणि पाहूयात आजचा प्रश्न काय आहे। आजचा आमचा प्रश्न आहे, सध्या राज्यातील प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी पैशाचा वारेमाप वापर केला जातो, विरोधकांचा आरोप पटतो का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत। अजूनही तुमचं मत तुम्ही नोंदवू शकता। तर व्हिडिओज आपण पाहिले, परंतु हे व्हिडिओ शेअर करताना किंवा त्यानंतर आतापर्यंत दानवेंनी कुणाचंही नाव घेतलेलं नाहीये। लाल टी शर्ट मधल्या व्यक्तीचा आणखीन एक व्हिडिओ वेळ आल्यावरती दाखवेन, त्यात त्याचा चेहरा दिसेल असा टीजर मात्र दानवेंनी टाकलाय। त्याचवेळी पैशांचा वापर कशासाठी केला गेला असा प्रश्नही त्यांनी विचारलाय। विशेष म्हणजे या व्यक्तीच्या जवळच्याच एकानं व्हिडिओ आपल्याला दिलाय असं सांगत दानवेंनी संशयाचं धुक्कही या सगळ्या बाबतीमध्ये तयार केलेलं आहे। आता दानवेंनी कोणाचंच नाव घेतलं नसलं तरी व्हिडिओ कॉलवरती असलेली व्यक्ती ही एका शिवसेना आमदारासारखी दिसते, ते आपण पाहणार आहोत। परंतु आपण सर्वात आधी बघूयात अंबादास दानवे काय म्हणाले। एकतर माझ्याकडे या लोकांशी संबंधित व्यक्तीनंच हा व्हिडिओ पाठवला। हे आता चेहरा दिसत नाही, त्यामुळे तो मी नव्हेच म्हणेल। तो आता पुढचा त्याच्या चेहऱ्याचा येईल त्याच बघूया। आता हा व्हिडिओ घरातलाच व्हिडिओ एका अर्थाने म्हणावं लागेल आणि त्या महोदय जे कोणी आहेत, तुम्ही आमदार सांगतात, त्यांना ह्या नोटा किती आहेत, काय आहेत, सगळं मला असं वाटतं दाखवल्या जातात आणि नंतर त्यांना त्या द्यायच्या असतील।
त्याच्यामुळं हे जनतेसमोर आलं पाहिजे की आत्ताच्या घडीला हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी कशा पद्धतीनं हैदोस सत्ता आणि संपत्तीचा घातलेला आहे, तो मी या व्हिडिओच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणलेला आहे. तर दानवेंनी कुणाचंच नाव घेतलेलं नाहीये, तरी व्हिडिओ कॉलवरती असलेली ही व्यक्ती शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्यासारखी दिसतेय. त्यामुळे मग आम्ही थेट दळवींना गाठलं आणि त्यांनाच याबाबत विचारलं आणि त्यांनी दानवेंचे आरोप आणि या व्हिडिओमध्ये आपण दिसत असल्याचा स्पष्ट इन्कार केलेला आहे. लाल टी शर्ट मधली व्यक्ती कोण हे दानवेच सांगू शकतील असं सांगत दळवींनी या प्रकरणाशी आपला संबंध पूर्णपणे फेटाळलाय. मग अशी एखादी संसर्ग पसरून लोकांसमोर येणं हा त्यांचा पूर्वीपासूनचा धंदाच आहे. त्यामुळे आपल्याकडे कर्तृत्व असताना काय केलं नाही आहे आणि आता गेल्यावरती अशा पद्धतीनं लोकांना बदनाम करणं हे काय शोभनीय नक्की नाही आहे. आता लाल टी शर्ट घातलेला माणूस कोण आहे त्यांनी खरंच लोकांसमोर आणावा आणि जे काय त्यांच्याकडे रेकॉर्डिंग असेल ते लोकांसमोर नक्की मांडावं त्यांनी. तर आपण ऐकलं की महेंद्र दळवींनी आरोप फेटाळलेत. शिवाय व्हिडिओ खरा असल्याचं दानवेंनी सिद्ध केलं तर मी राजकारण सोडेन, नाहीतर दानवेंनी राजकीय संन्यास घ्यावा असं आव्हानही दळवींनी दिलंय. दानवेंनी मात्र हे आव्हान स्वीकारलेलं दिसत नाहीये. बघूयात. मध्ये जे काय चाललंय याविषयी मला असं वाटतं की याचा बोलवता धनी नक्की कोणतरी आहे आणि ते त्यांच्या जवळचे असतील आणि त्याच्यामुळे हा प्रकार त्यांनी घडवला असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे. आणि हा व्हिडिओ जर चुकून खरा निघाला किंवा मी माझ्या राजकीय जीवनात त्याग करेन, आमदारकीचा राजीनामा देणे तेव्हा सत्याने नाहीतर अंबादास दानवेने राजकारण संन्यास घ्यावं. हे पण मी कोणाला आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी किंवा त्यांच्यावर आरोप करण्यासाठी हा व्हिडिओ पोस्ट केलेला नाही. मी आत्ताच्या घडीला जे 50 खोके एकदम ओके लोक म्हणत होते तर काही लोकांना राग येत होता, म्हणजे खोक्यांचंच राजकारण सगळं चालू हे दाखवण्यासाठी मी मला त्यांच्या राजीनामा माझं काय व्यक्तिगत त्यांच्याशी काही राजकीय नाही आहे. त्यांनी त्यांचं खुशाल जे करायचं ते करावं, मला त्याच्याशी काही घेणं नाही. मी काही त्यांचा राजीनामा मी व्यक्तिगत त्यांच्यावर आरोपही केलेली नाही, करणार पण नाही. माझी भूमिका याच्यामध्ये ती कोण व्यक्ती आहे त्यांचा राजीनामा वगैरे मला त्याच्यात इंटरेस्ट नाही. आता दानवेंनी व्हायरल केलेल्या व्हिडिओमुळे आणखीन एक तार छेडली गेली आहे. ती आहे रायगड जिल्ह्यामध्ये महायुतीतल्या राजकारणाची. हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा हात असू शकतो अशी शंका शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केली आहे. हा आरोप तटकरेंनी स्पष्ट शब्दात फेटाळून लावलाय. तरी या निमित्तानं पुन्हा एकदा कोकणामध्ये मित्रपक्षांमधला तणाव उघड झालाय हे नक्की. रायगडमध्ये जे काही राजकारण सुरू आहे त्याचा कुठेतरी याचा धागा असावा असं मला त्या ठिकाणी वाटतंय की अंबादास दानवे, सुनील तटकरे हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार रायगडमधले आम्ही जे काही त्यांनी सुरू असणारं त्यांचं कूटनीतीचं राजकारण त्यामुळे कदाचित हे संगनमताने झालं असं मला वाटतंय. कारण तटकरेचं आत्ताचं राजकारण जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे घरात आम्ही त्या ठिकाणी शत्रू पालवून ठेवलेला आहे राज्यामध्ये, राष्ट्रवादीच्या रूपाने आणि रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रूपाने. माझ्या 40 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये माझा अनेकांशी राजकीय संघर्ष झाला, पण तो राजकीय विचारधारेवरती त्या ठिकाणी झाला. वैचारिक मतभेद असू शकतात, परंतु आतला विचार माझ्या आयुष्यामध्ये कधी डोक्याला गेला नाही. मला कधी माहिती नाही आणि अंबादास दानवे यांनी जे काय केलेलं आहे, माझा अंबादास दानवेचा वर्षभरात 2 वर्षात साधं बोलणंही नाही, माझी साधी कधी त्यांची भेटही नाही, फारसा त्यांचा माझा परिचय नाही आणि मी समोरासमोर वैचारिकदृष्ट्या एक लढणारा कार्यकर्ता आहे. माझा याच्याशी कधी दुरान्वयी संबंध नव्हता. माझी वैचारिक लढाई आहे, ती जिल्ह्यांतील आहे, ती चालू राहील. तर एकंदरीत प्रकरण बघितलं तर महेंद्र दळवी म्हणतायत की हा व्हिडिओ आपला नाहीये, तर थोरवे सांगतायत की यामागे राष्ट्रवादी असावी. दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी या सगळ्याला एक नवीनच अँगल दिलाय. संजय शिरसाट, गुलाबराव पाटील आणि उदय सामंत यांना हा व्हिडिओ एकतर एआयचा वापर करून बनवला असावा किंवा मॉर्फ्ड असावा असं वाटतंय. जो व्हिडिओ आज दाखवण्यात आलेला आहे तो एआय करून तो मॉप करून तो केलेला व्हिडिओ आहे. दळवींनी स्वतः त्याच्यावर स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यांनी हेही सांगितलं की मी नागपूरमध्ये आहे, ओपन चॅलेंज आहे माझं, त्यांनी यावं, पुरावे दाखवावेत, मी पदाचा राजीनामा देईन. या स्टेजला जेव्हा एखादा आमदार जातो त्या टायमाला त्याचा असलेला कॉन्फिडन्स तर त्याच्याकडे असतो. एआय करून हा कुणाचाही व्हिडिओ दाखवू शकतात. उद्या हे
अख्ख्या आमदारांचा सुद्धा अशा व्हिडिओ करू शकतात. आज महेंद्र दळवींच्या बाबतीत झालंय, उद्या कोणाच्याही बाबतीमध्ये होऊ शकतं. त्याच्यामुळे ज्या काय आधुनिक सिस्टीम क्रिएट झालेल्या आहेत, AIच्या माध्यमातून असेल, एडिटिंगच्या बाबतीतनं असेल, आपण त्याला काय म्हणतो, व्हिडिओ मॉप करून करण्याच्या बाबतीमधले असतील, त्याची सविस्तर चौकशी व्हावी ही स्वतः भूमिका महेंद्र दळवींनी मांडलेली आहे आणि त्याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी, एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त करून स्वतःची ब्रेकिंग देण्यासाठी अशा पद्धतीचं जर कोण करत असेल तर याची देखील सखोल चौकशी झाली पाहिजे. तर निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जे तथाकथित लक्ष्मी दर्शन होतं त्याचे व्हिडिओ सातत्याने आपल्या समोर येत आहेत आणि म्हणून यावरच आधारित पहिला प्रश्न आम्ही आजच्या 0 आवरमध्ये विचारलाय. त्यावरती आलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊया आणि पाहूया महाराष्ट्र या मुद्द्यावरती कशा पद्धतीने व्यक्त झालाय. एक्सवरून स्वरराज भोसले यांची पहिली प्रतिक्रिया आहे. सत्ताधारी असो किंवा विरोधक दोघेही सत्तेसाठी पैसे उपयोगात आणूनच निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतात, हे कटू सत्य आहे. पुढची प्रतिक्रिया आहे. गोपाळ यांची पैसा वाटला जातो हे उघडगुपित आहेच, पण विरोधकांनीही फार निष्पापाचं ढोंग करू नये असं त्यांचं म्हणणं आहे. पुढची प्रतिक्रिया आपण बघतोय. निखिल शेंडे यांची युट्यूबवरनं. आरोप योग्य आहे, पण विरोधकही पैसे वाटतात, त्यामुळे ते सुद्धा सत्ताधाऱ्यांसारखेच आहेत. विरोधक सोडा, सत्ताधारी लोक सुद्धा स्टिंग ऑपरेशन करून आपल्या सहकारी मित्रपक्षांचे कारनामे बाहेर काढत आहेत, आशिष यांची प्रतिक्रिया आहे. फेसबुकवरनं निर्मल ठाकूर म्हणतायत, नक्की काय ते ठरवा. ईव्हीएम घोटाळा की वोट चोरी हे करून निवडणूक जिंकता येत असेल तर फुकटचे पैसे कोण कशासाठी वाटेल. फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया संजय मोरे यांची आहे. निवडणुकीमध्ये विरोधी पक्षही पैसा वाटप करताना दिसतो, पण वारेमाप पैसा उधळत भाजप आहेत. पुढची प्रतिक्रिया इंस्टाग्रामवरनं आहे. विरोधकांना एक विनंती आहे. आधी पैसे वाटायचे, त्यात नवीन काहीच नाही, त्यामुळे मुद्दा बदलावा. शेतकरी, बेरोजगारी, रस्ते बरेच मुद्दे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकंदरीतच पैसे वाटले जातात याचा आता बहुतेक जनता